तुम्ही फक्त आता गंमतच पहा आमची. आम्ही गावाकडून पुण्याला आलो की कसा चांगला चांगला माल बनवून खातो आम्ही. आता पहा असे आता गुलाबजाम बनवून राहिलो की नाही स्वादिष्ट. हे बी एक हप्ता झाला सामान आणून ठेवलेलं आहे. काजून बदाम इलायचीन मनुकान काहीचं काहीच आणतील एखादा. हे तर मी पहिल्यांदाच पाहू राहिलो की यात काजून बदाम खोबरं खीस काहीचं काहीच टाकता बा मनुका बी टाकता. आणि त्या केटीने बी मला अगोदरच सांगून ठेवलं सकाळी जाता जाता ऑफिसले की बा आपल्याला आज गुलाबजाम बनवायचे आहे. मस्त संध्याकाळी आल्या खीरपुरी बनवू. हे असं कसं मिक्सर आणलंय पोरानं काय माहिती. हात दुखू राहिले माझे ढणढण. हा पाहना हा रावल्या हा यूट्यूबचा आचारी. हा आता तलासावरच आहे माया की कधी होता गुलाबजामुन कधी कधी मी खातो. या केटीने बी काय मिक्सर आणलं हे तर मला एक नंबर पटलं बाय. निव्वळ हात दुखायची काम आहे हे दुसरं काही नाही. या रावल्याला बी मी कापासून सांगलं ते इलायची बारीक करायचं बापा बाबा बापा. हे गुलाबजामचं बी पाकिट त्यानं पावशेरा भर आणलं. किती होता यात किती 20-25 होता की 30 होता काय मी. मला भेटते की कुत्र्याला भेटते अशी गत होईन यात दुसरं काय होणार आहे. त्या पिठामध्ये म्हटलं थोडं दूध टाकून गुलाबजाम मुलायम झाले पाहिजे असे चांगले असे मुलायम मुलायम वाटले पाहिजे. तो आटाही असा होऊन राहिला की त्यात पीठ बी ठेवलं नव्हतं मी नवसं लय गजगज झाला होता तो आटा. माझा उसे अजिबात बी डोकं काम करत नव्हतं. म्हटलं केडी आला की अजून मला बोलीम फिलिम बापा. त्याच्यापेक्षा मी की नाही त्यामध्ये हे टाकलं. तुम्ही फक्त गंमत पहा त्यात कसे मनुके भरतो कसे मस्त चावताना चांगले वाटतात आम्हाला तर खाता खाता. अरे हो थांबणार रे आता हे पाहिजे गोळे कसे टाकतो मी आता या तेलामध्ये कसं मस्त तळून घेतो. तर आणि व्हिडिओ पाहणार आहे हो तुम्ही अगोदर मला सांगून ठेवा बरं तुम्हाला खाणं असेल तर माझ्या व्हिडिओला पहिले लाईक करा आणि फॉलो करा. जय महाराष्ट्र जय विदर्भ धन्यवाद.